नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल. तर लहान म्हणजे मी जेव्हा 10th होतो ना, तर अभ्यासासाठी जशा खूप नोट्स आहेत. नोट्स काढायचो, वाचायचो, परत विसरायचो, वाचायचो, विसरायचो, वाचायचो, हे चक्र सुरू झालं. तर मी कधी ते थोडंसं लक्षात राहायचं तर कधी लक्षात राहायचं नाही. तर मी त्याचं काय केलं, नोट्स त्यांना मी एक ॲनालिसिस केली आणि ती ना नोट्स म्हणजे अशी माझी अभ्यासाची अविश्वासू पद्धत होती. तर मी नेहमी आश्चर्य करायचो की बाबा मला किती वेळा नोट्स वाचाव्या लागतील की मी सर्व इन्फॉर्मेशन एक 4-5 महिन्यापूर्वी रिटेन करू शकेल. तर मला हे समजलं की माझ्या नोट्सच एकदम बेकार होतं. एकदम स्टार्टिंगपासून मी आता ॲनालाइज माझ्या नोट्स बेकार होतं. म्हणजे कसं जे होतं ते मी लिहून घ्यायचो आणि ते म्हणजे पुस्तकासारखंच वाटत बसलं. तर त्यात काहीच अर्थ नव्हता, पण तरी मी करायचो कारण की दुसरे करायचे आणि आपल्याकडे सवय तो करतो ना मग मी पण करणार, मी करतो ना मग तो पण करणार. म्हणजे ते पूर्ण सायकल होतं. त्यामुळे आपण जर काही करू शकत नाही. आपल्याला जर गायडन्स असेल तर आपण नक्कीच काही करू शकतो. तर मी आज गायडन्सच देणार आहे काय करायचं. तर अभ्यासाच्या आपण भरपूर पद्धती असतात. त्यातलं एक मी भारीच तुम्हाला एक सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कमी वाचतात ना पण खूप जास्त लक्षात ठेवू. त्यामुळे तुम्ही नोट्स त्यावरती 100 कळलं पाहिजे असं काय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही मेथड अप्लाय करण्याच्या तुम्ही एकदा तुमचं जे टॉपिक आहे ना ते एकदा फक्त समजून वाचून घ्या. म्हणजे पुढचं तुम्हाला काय असेल ना ते तुम्हाला पुढचं सांगतो. तर काय करायचं, एक व्हिज्युअल असोसिएशन नावाची एक मेथड आहे. म्हणजे काय असतं की तुमच्या एका पॅरेग्राफमध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला ती लक्षात ठेवायचं. तुम्ही काय करू शकता, एक चंक पाडू शकता, त्याचा ग्रुप करू शकता आणि ते एका रिलेट करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे त्याचा नंबर बघा, त्याचा 10 अंकी नंबर. तुम्हाला 10 अंकी नंबर एकदाच पाठ करणं कठीण जाईल. पण कसं करायचं, पहिले 4 अंक लक्षात ठेवायचे, नंतर 3, नंतर 3. ते करून पहिलं तुम्ही कोणतेही करून बघा. 10 अंकी नंबर घ्या, पहिले 4 ठेवा लक्षात, नंतरचे 3 आणि नंतरचे 3. असं करून लक्षात ठेवणाऱ्या काय म्हणतात, चंकिंग मेथड. ही पण एक मेथड आहे चंकिंग मेथड. पण आज आपण ह्या मेथडकडे वळणार नाही. तर आपली मेन आजची मेथड काय असणार आहे, असोसिएशन. असोसिएशन म्हणजे काय की एका वस्तूला एका वस्तूशी लिंक करणे, याला काय म्हणतात असोसिएशन. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करता. आजकाल कसं वेब सिरीजचं फॅड खूप चाललेलं आहे. तर तुम्ही समजा हिस्ट्रीचा अभ्यास करता, तर तुम्ही कसं करू शकता, समजा एक बुस्टर टी पार्टी नावाची एक हे आहे हिस्ट्रीमधला टॉपिक आहे. तर तुम्ही त्याला एका एपिसोड म्हणून पाहू शकता आणि त्यातल्या अशा लिंकनुसार एक मेमरी. तुम्ही जर जास्त मूवीज पाहत असाल ना तर एक फायदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जास्त मूवीज पाहत असाल ना तुम्हाला एक फायदा तुमची इमॅजिनेशनला खूप जास्त वाटते. त्यामुळे तुम्ही कसं ते इतिहास वाचलेलं तुमच्या एकदम डोक्यात असं रिअल टाईममध्ये त्या मूवीची सीरीज तयार करतो. तुम्ही तशाप्रमाणे ते लक्षात ठेवू. तसा हा बोस्टन टी पार्टीचा एक एपिसोड झाला. तशी एक पूर्ण मग सीझन तयार करायचं की एवढं ब्रिटिशांचा आपल्या अमेरिकेचं समजा स्वातंत्र्य लढा ते बोस्टन टी पार्टी वगैरे तिथं आलं. मग तो एक सीझन झाला. मग आपल्याला परत भारताची हिस्ट्री पाहायची आहे मॉडर्न इंडियाची, तो दुसरा सीझन झाला. तसे पूर्ण जगाची हिस्ट्री केली तुम्ही तर हा पूर्ण एक हे होऊन जाईल, सिरीजच होऊन जाईल की वर्ल्ड हिस्ट्री सीरीज. असं वर्ल्ड हिस्ट्री सिरीजचं नाव होऊन जाईल. जसं प्रमुख तुमची पुढे स्टोरी लक्षात ठेवतो. आणि असं कसं तुम्हाला आता काय सांगणार की जर तुम्ही आता मोठे झाला असाल ना, म्हणजे अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही मूवीज पाहू शकतो. म्हणजे काही लोकांना हे असं वगैरे असं वाटेल की काय आपला अभ्यासच राहिले, तुम्ही कुठे मूवी बघायचं. असं होऊ शकते की मला कदाचित वेळ निघून गेली. तर मला ना 11वी 10वी 11वी वाजता मूवीज पाहायचं खूप वेळ. आणि तसंही लहानपणापासून वाचन पण माझं तसं बरं होतं. म्हणजे असं फिक्शन्स वगैरे वाचायचं, फिक्शन्स ते रिचिडॅक बरोबर म्हणजे ते रिअल लाईफ वाचत हॅरी पॉटर, पायलट वगैरे तसे सागा वगैरे तसे वाचत. त्यामुळे माझी इमॅजिनेशन खूप जास्त वाढली होती. आणि मध्ये ते जॅपनीज ॲनिमेज पण आले ते तर इमॅजिनेशनला ओव्हर पूर्ण रॉकेट स्काय रॉकेट करून ठेवलं आहे. त्यामुळे कसं मला तरी सोपं जातं. तुमच्या बाबतीत कसं होऊ शकेल की नाही आता वेळ निघून गेला हे मी सांगू शकतो. त्यामुळे तुम्ही ट्राय नक्की करू शकता. एक शनिवार रविवार तुम्ही कधीही तुमची इमॅजिनेशन वाढवण्यासाठी काही नॉन फिक्शन बुक्स वाचू शकता किंवा आणि ट्राय तरी करू शकता. इमॅजिनच करायला डायरेक्ट तुम्ही वाचताना लगेच इमॅजिन होतं. मेंदू सिनारिओ क्रिएट करायचा. कोणतरी घराबाहेर चालत आलं पण सगळे ते नॉर्मल सूट ग्रुपमध्ये आहेत, काही पारंपरिक वेश परिधान केलेला नाही, पण घरात त्यांचं सर्व संस्कृती जपताय, पाळताय, असं करताय. हा जरा तुम्ही रिलेट केला, हा झाला लक्षात राहा. तर ही आहे व्हिज्युअल असोसिएशनची गोष्ट आणि तुम्ही असे व्हिज्युअली असोसिएट करू शकता. तर ही आहे आजची
कमी वाचून लक्षात ठेवण्याची भारी मेथड दिला म्हणजे व्हिज्युअल असोसिएशन. थँक्यू. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर पण करू शकता. जर तुम्हाला वाटतं की बाबा आपल्या आणि मित्रांनी पाहावा तर तुम्ही शेअरही करू शकता. थँक्यू. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. भेटू पुन्हा.